पाहूया प्रश्न. प्रश्न असा आहे, एक व्यक्ती ट्रेन मध्ये बसून वाटेतील इलेक्ट्रिकचे पोल मोजतो. 2 इलेक्ट्रिक पोल मधील अंतर 30 मीटर आहे. ट्रेनचा वेग ताशी 72 किलोमीटर असल्यास 5 तासात ती किती पोल मोजेल? आता पोल यांची संख्या काढायची. आता पोल मोजताना पहिला जो पोल मोजल्यावर लगेच 30 मीटर होणार नाही. ज्यावेळेस दुसरा पोल मोजला जाईल तेव्हा त्या ठिकाणी 30 मीटर कंप्लीट होणार आहे. म्हणजे ज्यावेळी आपण पोल मोजणार याची संख्या जेव्हा काढायची असते, हा जो पहिला पोल सोडून उरलेले जेवढे पोल असतील त्यांची संख्या आपल्याला काढावी लागणार आहे. मग त्यांच्यातलं जे अंतर आहे ते अंतर आपल्याला जर काढायचं असेल तर आपल्याला वेग गुणिले वेळ या सूत्राचा वापर करावा लागणार आहे. म्हणजे 72 किलोमीटर प्रति तासाचा हा तो वेग आहे आणि त्याला लागलेले आहेत 5 तास वेळ. हा याच्यामध्ये हे तास कॅन्सल होईल आणि ते राहील 72 किलोमीटर गुणिले 5. म्हणजे हे 72 गुणिले 5 किलोमीटर मध्ये 30 प्रमाणे किती पोल मोजले हे आता त्यांची संख्या काढावी लागणार आहे. मग मात्र हे 30 काय 2 पोल मधलं अंतर मीटर मधलं आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, हे जे 72 किलोमीटर आहे त्याचं काय करावं लागेल, मीटर मध्ये करावं लागेल. आता हे तास कॅन्सल झालेलेच आहेत. मग ह्या किलोमीटरला काय करावं लागेल, आपल्याला 1000 ने गुणावं लागेल. का गुणावं लागेल, कारण की 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर असतात. मीटर का करायचं, कारण की 2 पोल मधलं अंतर काय आहे 30 मीटर. म्हणून हे आपल्याला ह्या किलोमीटरचं मीटर करण्यासाठी 1000 ने गुणावं लागेल. मग आता 72 गुणिले 5 गुणिले 1000 करावं लागतील. त्यावेळी हा मीटर कॅन्सल होईल, हा सुद्धा मीटर कॅन्सल होईल, येणारी संख्या राहील. आता मग यातला 0 कॅन्सल, यातला 0 कॅन्सल. आता हा 3 आहे, 3 1 3 होईल. 3 ने भाग द्यायचा 72 ला, 24 3 72 होतात. आणि मग 24 3 72 झाल्यावर ह्या 24 चा 5 चा आणि 100 चा गुणाकार करावा लागेल. 24 5 होतात 120 आणि त्याच्या पुढे आपल्याला हे 2 शून्य मांडावे लागतील. म्हणजे हे 120 आणि पुढचे 2 शून्य म्हणजे 12,000 पुढचे पोल आहेत आणि पहिला पोल आहे 12,001. असे त्याने ट्रेन मध्ये बसून पोल मोजले आहेत. म्हणजे 12,001 पोलची संख्या आहे असा दाखवणारा पर्याय आपल्याला चौथा दिसत आहे.